यानंतर एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवरती दगडफेक झाली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार ही दगडफेक 2 गटात झाली आहे। तर घटनेनंतर जाळपोळ देखील करण्यात आली आहे। काही वाहनांना आगही लावण्यात आली होती। मंड्या जिल्ह्यातल्या नागमंगलम टाउनमध्ये ही सगळी घटना घडली आहे। जाळपोळीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना परिसरात जमावबंदी करावी लागली आहे। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे धार्मिक वातावरण हे दूषित झालंय। पोलिसांनी घटनेसंदर्भात कुठलाही अटक किंवा देखील कोणतीही कारवाई करत यावेळेस अजून तरी कोणाला ताब्यात घेतलेलं नाहीये। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल आहेत आपल्यासोबत। महेश, आपण पाहतोय देशभरात अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचा आनंद सुरू असताना कर्नाटकात मात्र काहीचं वेगळं चित्र आहे। काय घडलंय मंड्या जिल्ह्यामध्ये? कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला शहरात बुधवारी गणपती विसर्जनावेळी 2 गटात झालेल्या हाणामारीनंतर हिंसाचार झालेला आहे। यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असून शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी दगडफेक झाल्यानंतर 2 गटात हाणामारी झालेली आहे। हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात आता कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार नागमंगला शहरात 2 गटात हाणामारी झाल्यानंतर जो हिंसाचार झाला होता त्यामध्ये दोन्ही गटातील समाजकंटकांकडून अनेक दुकानांना आग लावण्यात आली, ज्यामध्ये बाईक शोरूम, कपड्यांची दुकानं आणि रंगाची दुकानं जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। एकंदरीत पाहता हिंसाचारातील रस्त्यांवरील ज्या गाड्या होत्या त्यांना सुद्धा लक्ष करण्यात आलेलं आहे। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी परिसरात हाय अलर्ट दिलेला आहे आणि कलम 144 लागू केलेला आहे। यामुळे आता नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि जर असा कुठला जमाव त्यांना दिसत असेल तर तशी कायदेशीर कारवाई सुद्धा केली जात आहे। या मागचं जर कारण जर पाहायचं झालं तर जी प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे पोलिसांकडून त्यामध्ये सांगण्यात आले की गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि ही मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यावरून जात असताना एका ठिकाणी शाब्दिक वाद झाला 2 गटांमध्ये आणि त्यानंतर या वादाचं रूपांतरण दगडफेकीत झालेलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात 2 गटात हाणामारी झाली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आजूबाजूच्या दुकानांना सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि जाळपोळ करण्यात आली। निश्चितच महेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।